जिया हाव जेनझीज म्हणजेच चायनीज हॅलो ऑल. मी तन्वी घेऊन आली आहे तुमच्यासाठी जेनझीज पॉडकास्ट ओनली ऑन साम टीव्ही. टेक्नॉलॉजी ग्रो होतीये ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट वाटत असली तरीही त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्टही भरपूर आहेत. मग या पुढच्या अपडेट नंतर तुम्हीच ठरवा की ही टेक्नॉलॉजी किंवा या टेक्नॉलॉजीचा वापर प्रोवर्स किंवा पराक्रमी ठरू शकतो का. सो स्टार्टिंग विथ अ स्टोरी. नेटफ्लिक्सवरच्या एका सिरीजमध्ये हिरोईनचे वडील एक्सपायर होतात आणि हिरोईन टेक सॅव्ही असल्यामुळे वडिलांना समोर ठेवून ती एक असं ॲप तयार करते ज्यात ती तिच्या वडिलांना एआयच्या मदतीने बघू शकते आणि त्यांच्याशी बोलूही शकते. पण आता या सगळ्याचं कारण म्हणजे ही टेक्नॉलॉजी आता सत्यात उतरली आहे. नो कॅप. हो, खरंच ही टेक्नॉलॉजी आता खरी झाली आहे. कुणी केली आहे ती खरी? तर डिझनीचा फॉर्मर ॲक्टर कॅलम वर्दीनी 2WAI नावाचं एक ॲप बनवलं. या ॲपमध्ये आपण आपल्या आवडत्या व्यक्तीचा 3 मिनिटाचा एक व्हिडिओ अपलोड करायचा. लाईक ती व्यक्ती आपल्याशी बोलतीये, नॉर्मल कन्व्हर्सेशन्स करतीये वगैरे वगैरे. मग ती व्यक्ती आपल्यापासून लांब गेली, इव्हन डेड झाली, तरीही आपण त्या व्यक्तीला AI मधून आपल्याजवळ कायम ठेवू शकतो. येस, दिस इज द आयडिया कम ट्रू. म्हणजेच आपली आवडती व्यक्ती गेली, एक्सपायर जरी झाली तरी ती आपल्या सोबत राहील. ही व्यक्ती खऱ्या खऱ्या गप्पा मारेल आणि आपल्याला भेटत राहील, आपल्याशी संवादही साधत राहील आणि जिवंत नसूनही ती कायम जिवंत राहील. मग MITच्या स्टुडंट्सनी या टेक्नॉलॉजीला नाव दिलं ग्रिफ टेक्नॉलॉजी. सो गाईज, टेल मी, इज दिस सिम्युलेशन हेल्दी ऑर तुम्ही ठरवायचंय. म्हणजे माणूस मरूनही त्याला आपल्यासमोर भासवत राहणं ही कल्पना कितपत योग्य आहे, त्याचा हा वापर काय परिणाम करू शकतो हे तुम्ही ठरवायचंय. कारण कॉन्स्टंट रिसर्च हेच सांगतोय की दिस इज नॉट हेल्दी. नाऊ लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट ऑफ कन्सर्न. म्हणजेच पुढे असाच एक AIचा प्रोवर्स पराक्रम जेन अल्फानी दाखवलाय. अगेन एक छोटासा किस्सा सांगून मी पुढचं अपडेट स्टार्ट करते. माझी एक बहीण 12 इयर्सची आहे आणि ती मला सांगते की ताई, तू हे स्किन केअर वापर, तू ते स्किन केअर वापर, आय शॅडोजचा हा कलर तुला जास्त छान दिसेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. अँड आय वॉज लाईक, तू तर फक्त 12 इयर्सची आहे आणि तू अगदी सिफोरा किडसारखी वागतेस. आता सिफोरा किड म्हणजे काय? तर अगदी टीनेजर्सपेक्षा कमी वयाच्या मुली सध्या मोठ्या मोठ्या मुलींसारखे गेट रेडी विथ मी असे व्हिडिओज करतायत. सो अकॉर्डिंग टू एक्सपर्ट्स, ज्या एजमध्ये स्किन खूप प्युअर असते, तिला नॅचरल ग्लो असतो, त्या एजमध्ये मायनर्स मेकअप व्हिडिओज बनवत आहेत. मग खरंच पॅरेंट्स नीड टू बी अवेअर की हे सिफोरा किड फॅड फॉरेनमधून आता इंडियामध्ये यायला लागलंय. सो आता असं म्हणावं लागेल कि जेनजीज आर फार मोर बेटर देन जेन अल्फा. सो अगर ऐसी चीजें सोशल मीडिया पर होने लगी तो आय मस्ट से कर्नाटकाने जो निर्णय घेतलाय तो अगदी योग्य आहे. येस, कर्नाटका आता भारतातलं पहिलं स्टेट ठरलंय जे सोशल मीडिया बॅन करतंय. व्हॉट? कोणासाठी ते मी सांगते. तर 16 इयर्सच्या खालच्या मुलांसाठी सोशल मीडिया कर्नाटकामध्ये बॅन झालंय. कारण आपल्या आधीच्या अपडेटमध्ये सरळ सरळ दिसून येत आहे की 16 इयर्सच्या खालच्या एजची मुलं सोशल मीडिया ओव्हर यूज करतायत आणि त्यामुळे असं दिसून आलंय की या मुलांच्या रीडिंग ॲबिलिटीज, वोकॅब्युलरी स्किल्स, मेमरी टेस्ट बऱ्याच प्रमाणात घसरली आहे. दिवसातनं फक्त 1 तासही सोशल मीडिया वापरला तरी या मुलांवर इतका इफेक्ट दिसून येतोय. तर मग तासन तास फोन स्क्रोल करणारी मुलं किती अफेक्ट होत असतील हा विचार तुम्हीच करा. सो मला सांगा, कसं वाटेल जर तुम्हाला तुमच्या बर्थडेच्या दिवशी तुमचं नाव घेऊन म्हणलेलं स्पेशल बर्थडे सॉन्ग ऐकता येईल, और तुमच्या ट्रिपच्या फोटोजवर तुम्हाला आवडेल, तुम्हाला हव्या त्या शब्दात कोणतं तरी सॉन्ग तयार करता येईल. गुगलनी त्यांच्या जेमिनायच्या लिरिक 3 मध्ये हे शक्य करून दाखवलंय. गाणं हवं तसं बनवा, हवं तसं इन्स्ट्रुमेंट, हवा तसा मोड आणि हवा तसा फील त्यात टाका. सो जाता जाता इमॅजिन आर्टनी काय क्रिएट केलंय ते पाहूयात. हे व्हिडिओज बघा, हे फक्त काही प्रॉम्प्ट्समध्येच करताच तयार झालेत. मग आजच्या अपडेट्समध्ये बस एवढंच. पुढे बघत राहा जेनझीज पॉडकास्ट ओनली ऑन साम टीव्ही एव्हरी सॅटर्डे नाईट. टिल देन, गुड बाय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.